दादा तशा जाहीरपणे घेतलेल्या बैठकांचे सुद्धा अहवाल द्या ना। खरं सांगा, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारला पहिलं सादरीकरण कसं झालं? दादा, कदाचित शब्दाला पक्के असलात तरी तुमच्या उमेदवाराची गोची होईल, कारण 2018ला झालेला डीपीआर हा सादर केलाच गेला नव्हता। दादा, त्याची तारीख लिहून घ्या, 4 जून 2020 तुमच्या दालनात पहिली बैठक झाली आणि पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं सादरीकरण झालं। दादा, याचंही उत्तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला द्या की इंद्रायणी मेडिसिटीचे प्रेझेंटेशन किती वेळा आपल्या समोर झाले आणि मग हा प्रकल्प का पुढे गेला नाही? दादा, शिवसंस्कार सृष्टीचं सादरीकरण किती वेळा आपल्या दालनात झालं आणि तरी सुद्धा आपण त्याला पुढे जाऊ दिलं नाही? हे सगळं का केलं?